हा पर्सनल प्रोनाऊनचा टेबल आहे. पहिल्या कॉलममध्ये पुरुष पर्सन, दुसऱ्या कॉलममध्ये एकवचन सिंग्युलर, तिसऱ्या कॉलममध्ये अनेकवचन प्लुरल. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. आता आपल्याला एकवचनमध्ये काय येतं, अनेकवचनमध्ये काय येतं, द्वितीय पुरुषमध्ये काय होतं आणि तृतीय पुरुषमध्ये काय येतं, आता आपल्याला ते पाहायचं. या ठिकाणी फर्स्ट पर्सन आय म्हणजे मी स्वतः, त्यामुळे आय वापरलेला आहे. फर्स्ट पर्सन मध्येच अनेक वचनाच्या भागामध्ये की प्लुरलमध्ये वी म्हणजे आम्ही, मग मी त्यातही आलो, मीही आलो त्यात, आम्ही. आता द्वितीय पुरुष या दुसरा व्यक्ती म्हणजे मी आणि आम्ही सोडायचं, दुसरा पुरुष घ्यायचा, यू तू, दुसरा व्यक्ती एक वचनामध्ये. अनेक वचनामध्ये यू तुम्ही, अनेक व्यक्ती तुम्ही, तू, तुम्ही. तृतीय पुरुषमध्ये पहिल्यानं दुसऱ्याला तिसऱ्याबद्दल माहिती सांगायची. मी पुढच्याला, पहिल्यानं दुसऱ्याला तिसऱ्याबद्दल माहिती सांगायची तो, पहिल्यानं दुसऱ्याला तिसऱ्याबद्दल म्हणजे तिच्याबद्दल माहिती सांगायची. पहिल्यानं दुसऱ्याला इट, तो ती ते याच्याबद्दल माहिती सांगायची. आता अनेक वचनाचा भाग, पहिल्यानं दुसऱ्याला अनेक वचनाच्या बद्दल माहिती सांगायची, त्यांच्याबद्दल माहिती सांगायची. आता ठिकाणी आय मी स्वतः, वी आम्ही, यातला आयही त्यामध्ये दिलेला आहे. आय आम्ही सर्वजण. यू आता ठिकाणी तू, यानी पहिला व्यक्ती निळ्या कपड्यावाला, तिला काय म्हणतो यू. तुम्ही पहिला व्यक्ती अनेक जणांना म्हणतो की तुम्ही. तर पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो की ही, पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो सी ती, पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो की इट, पुस्तकांना काय म्हणतो इट. पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो की त्या अनेक जीव लोक उभारले त्यांना दे, अशा प्रकारचं संबोधन. सी इट दे हे सर्वनाम येतात. या ठिकाणी दोन वाक्य आहेत. माय नेम इज अमोल, आय वर्क इन द फॅक्टरी. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये नाम आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचं सर्वनाम येतं. या वाक्यामध्ये नावे कोणतं 5 प्रकारचे नाऊन यामध्ये कुठलेही येऊ शकतं. नाऊन त्याचं पुढच्या वाक्यामध्ये सर्वनाम. या ठिकाणी नाऊन आले अमोल आणि त्या वाक्याचं त्याचं सर्वनाम दुसऱ्या वाक्यात आहे आय म्हणून आलेलं आहे. त्या ठिकाणी त्यानंतर राम श्याम अँड आय आर गुड फ्रेंड्स, वी लिव्ह इन अ रूम. हे वाक्यामध्ये राम अँड श्याम आलं असतं तर त्यासाठी देव वापरला असतं, परंतु या ठिकाणी राम श्याम अँड आय आल्यामुळं दुसऱ्या वाक्यामध्ये आपण या ठिकाणी वी हे प्रोनाऊन येते. राम श्याम आणि मी म्हणजे आम्ही, याचा अर्थ काय होतो आम्ही. त्यानंतर राम इज अ गुड बॉय, ही इज अ हॉनेस्ट. या ठिकाणी राम हा पुरुषवाचक असल्या कारणाने रामसाठी हे प्रोनाऊन वापरलेला आहे. शिल्पा इज अ पुअर, सी इज अ गुड. शिल्पासाठी शिल्पा ही स्त्रीवाचक असल्यामुळे तिसाठी सी हे प्रोनाऊन वापरले आहे. लॉयन इज अ बिग ॲनिमल, इट इज रोअरिंग लाऊडली. इट हे प्रोनाऊन कधी वापरतात? पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी हे जर 4 सोडले तर जगातील
इवन चाइल्डसुद्धा असो, प्राणी वनस्पती या सर्वांसाठी इट हे प्रोनाऊन वापरतात. त्यानंतर राम, किसन अँड श्याम आर गुड फ्रेंड्स. दे स्टडी हार्ड इन 10th क्लास. या तिघांसाठी या ठिकाणी दे हे प्रोनाऊन वापरलेलं. आता आपण दुसरा घटक पाहूया.